श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी घेणार आहे बेसनाचे लाडू बनवायला। तर बेसनाचे लाडू आमच्या गावच्या पद्धतीने बनवते। म्हणजे काही जण असे बेसन भाजून लाडू बनवतात, पण मी बेसनाच्या आधी पुऱ्या बनवते, नंतर मिक्सरमधून काढते आणि त्याचे लाडू बनवते। तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा। तर चला मग सुरुवात करूया बेसनाचे लाडू बनवायला। ही हरभऱ्याची डाळ आहे, तर ही भाजून घ्यायची आणि नंतर मग चक्कीमध्ये दळायला द्यायची। तर अर्धा किलो बेसन घेतलं, म्हणजे आधी हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची, चांगली भाजल्यानंतर दळून आणायची आणि त्याला सांगायचं की बाबा लाडवाला पाहिजे तर थोडंसं मीडियम दे, म्हणजे बारीक नको देऊ, लाडवासाठी दे। तर हे बेसन आहे, तर अर्धा किलो घ्यायचं। म्हणजे मला ते वाटीचं माप नाही समजत, कारण साखर पण आपल्याला टाकायला जमायला पाहिजे ना। तर मग अर्धा किलो जर बेसन घेतलं तर अर्धा किलो साखर घ्यायची, असं 1 किलो बेसन घेतलं तर 1 किलो साखर घ्यायची। तर हे बेसन आधी भिजवून घ्यायचं चांगलं घट्ट। त्या बेसनामध्ये काहीच नाही टाकायचं, आपल्याला लाडू बनवायचे आहेत ना, म्हणून याच्यात मीठ नाही ना, काहीच नाही। हे बघा, हे झालं आता आपलं बेसन भिजवून। बेसन चांगलं भिजवल्यानंतर कढई ठेवायची। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, कारण आपल्याला बेसनाच्या पुरी बनवायच्या आहेत आणि त्या तळायच्या आहेत। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे तेल टाकायचं, जास्त उरायला पण नको। आता आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे। जेवढं जे बेसन भिजवलं आहे ना, त्याची चांगल्या पुऱ्या बनवून घ्यायच्या सर्व बेसनाच्या, आणि नंतर मग आपल्याला ते बारीक करून मिक्सरमधून काढायचं आहे। कारण असेच बेसनाचे लाडू मला आवडतात, कारण असे बेसनाचे लाडू खाल्लेत ना तर कोणाला वाटणार पण नाहीत की हे बेसनाचे लाडू आहेत म्हणून बनवलेले। कधी कधी आपण बेसन फक्त भाजून घेतो चांगल्या तुपामध्ये, नंतर मग त्याच्यामध्ये साखरपिठी टाकून जास्त तूप टाकून तसे पण लाडू बरेच जण बनवतात, पण मला असेच लाडू खूप आवडतात। तुम्ही पण एकदा बनवून बघा लाडू। कधी कधी काय होतं की आपण बेसन भाजून त्याचे लाडू बनवतो, तर मग ते कधी कधी बेसनाचा वास येतो जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा, तर ते टेस्टी लागत नाहीत। अशा प्रकारे एकदा तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच असे लाडू बनवायला आवडतील आणि खायलासुद्धा आवडतील। खूप सोपी आहेत, जास्त हे नाही आहेत, कठीण नाही आहेत। अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या। आता ह्या आपल्या सर्व पुऱ्या काढून झाल्यात। आता ह्या अशा पुऱ्या अशा मोडून घ्यायच्या। आता ते थोड्या गरम आहेत ना, तर थोड्या थंड होऊ द्यायच्या, नाही तर मग गरम गरम मोडायच्या। अशा सर्व पुरी अशी हातानं बारीक चुरा असं करून घ्यायचा त्याचा पुरीचा। साखर आहे, हे झाली 1 ग्लास, म्हणजे 1 पाव। आणि हे दुसरा ग्लास, म्हणजे अर्धा किलो साखर। साखर टाकली अर्धा किलो, आणि 1 कप पाणी, 1च कप पाणी टाकायचं। हे बघा, बारीक झाला बघा। हे सगळं मिक्सरमधून काढून झालं आता हे।
पाकामध्ये थोडंसं चम्मचभर दूध टाकायचं, म्हणजे जो खराब वरचा फेस येतो ना तो काढून घ्यायचा, म्हणजे पाक एकदम पांढरा होणार. विलायची आणि बदाम, खारीक, विलायची आणि काजू वगैरे बारीक करून घ्यायचं. हा पाक झाला. हे बघा, असे ताड तुटले पाहिजेत. हे असे ताड तुटतात ना, असं बघायचं. हा म्हणजे असे ताड तुटले पाहिजेत त्याचे. हे आहे ना, हे बघा, असं बघायचा. कधी पण पाक झाला ना, जो हाताला चिपकतो ना आणि असे तारे निघतात, म्हणजे तो पाक झाला. पाक झाल्यानंतर मग लाडवामध्ये टाकलं ना की मग ते लाडू चिपकतात, नाही तर मग खराब होतात, ते फुटतात. आता याच्यामध्ये टाकायचं, थोडं टाकायचं, एकसाथ नाही टाकायचं, कारण एकसाथ टाकलं ना तर मग पतलं होणार. पाक उरला तर चालते, आणि जर पाक कमी पडला तर मग गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकायचं. जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं, कारण मग पातळ झालं ना तर मग त्याच्यामध्ये बेसन टाकता येणार नाही आपल्याला. आणि आपण पुऱ्या बनवून काढतो ना मिक्सरमधून, तर याला पाक कमीच लागते, जास्त पाक लागत नाही याला. हे बघा, हे आहेत लाडू तयार झालेत बेसनाचे. आणि असे लाडू बनवलेत ना की लाडवाचा वास पण येत नाही, म्हणजे बेसनाचा वास पण येत नाही. आणि ते आपण सुके ह्याच्यामध्ये भाजतो, तुपामध्ये भाजतो, नंतर आपण त्याचे लाडू बनवतो, त्याच्या साखरपिठी टाकून, तूप टाकून. तर कधी काय होतं की लाडवाचा म्हणजे ते बेसनाचा ना वास येतो, म्हणजे ते लाडू ना असं कधी खा असं वाटत नाही. तर असे लाडू बनवून बघा, खूप टेस्टी आणि छान लाडू बनतात. आणि म्हणजे याचा बेसनाचा वास पण येत नाही. तळून पुरी, पहिले आधी पुरी बनवायची, नंतर मग हे मिक्सरमधून काढून पाक तयार करून थोडा पाक टाकून मग याचे लाडू बनवायचे. तर नक्कीच बनवून बघा. तर तुम्हाला लाडू कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.